हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग असणार आहे माझा ट्रॅव्हलिंग ब्लॉग. तर आता मी चाललेली आहे गॅटलिनबर्ग. मी दुपारी 12 वाजता आमचं ट्रॅव्हलिंग स्टार्ट केलं आणि आता मी 4 तास वगैरे ड्राईव्ह केलं. तर आता मध्ये स्टॉप घेत आम्ही थोडंसं जवळ आलेलो आहे. तर आज आम्ही स्टॉप घेणार आहे एका ठिकाणी आणि मग त्याच्यानंतर उद्या परत निघणार आहे जायला. तर मग मी व्लॉग करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. तर आमच्या घरापासूनच म्हणजे टॅम्पापासून गॅटलिनबर्गचा जो रस्ता होता तो टोटल 11.5 तासाचा होता. तर आम्हाला मध्ये कुठेतरी स्टॉप घ्यायला लागणार होता. तर आम्ही ॲटलांटाला थांबत आहोत. तर तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दिसतंय ॲटलांटाचं डाऊनटाऊन किती छान दिसत आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स. आणि त्यात म्हणजे हा सनसेटचा टाईम असल्यामुळे इतकी सुंदर दिसत होती ही स्कायलाईन आणि वरचे ढग आणि आकाश तर सुंदर दिसतच होतं. तर त्या रात्री आम्ही ॲटलांटामध्ये स्टे केला आणि नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही निघालो होतो आमच्या गॅटलिनबर्गच्या प्रवासासाठी. तर तुम्ही बघू शकता ही दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग आहे. तर आम्ही तिथल्या हॉटेलमध्येच नाश्ता केला. तर इथे जनरली आम्ही असंच हॉटेल घेतो जिथे आम्हाला सकाळी ब्रेकफास्ट इन्क्लुडेड मिळतो. तर तिथे लाईफ इझी होते, तुम्ही सकाळी खाऊ शकता आणि मग तुमचा जो प्रवास असता तो तुम्ही स्टार्ट करू शकता. तर आम्ही इथे जात आहोत स्मोकी माउंटन्समध्ये. तर आमचा असा काही प्लॅन नव्हता, बट रस्त्यातच ग्रेट स्मोकी माउंटन लागणार होतं. तर हे एक नॅशनल पार्क आहे आणि नॅशनल पार्क असल्यामुळे ते खूप छान ग्रीनरी आहे. तर तुम्ही बघू शकता सगळीकडे एकदम डार्क ग्रीन अशी झाडं दिसत आहेत. आणि तुम्ही आता बघू शकता की मी ग्रेट स्मोकी माउंटन नॅशनल पार्कमध्ये आलेली आहे. हाय गाईज, तर आज आहे दुसरा दिवस आणि आत्ता आम्ही चाललेलो आहे गॅटलिनबर्गला. तर काल आम्ही एका हॉटेलमध्ये स्टे केला आणि आज आम्ही सकाळी निघालेलो आहे. तर आम्ही आत्ता आलेलो आहे स्मोकी माउंटन नॅशनल पार्कमध्ये. तर तुम्हाला दाखवतो इतके छान माउंटन्स, इतके छान मोठे डोंगर दिसत आहेत, पूर्णच्या पूर्ण झाडांनी भरलेली आहेत. तर हे नॅशनल पार्क नॉर्थ कॅरोलायना आणि टेनेसी या राज्यांच्या बॉर्डरवर आहे. तर या नॅशनल पार्कमध्ये वेगवेगळे व्ह्यू पॉईंट्स आहेत. तर हा रस्ता खूप मोठा असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी थांबता येतं आणि तुम्ही इथे बघू शकता की किती छान मोठ्या मोठ्या पर्वतरांगा दिसत आहेत. अतिशय डोळ्याला छान दिसणारं असं दृश्य आम्ही काही वेळ बघितलं आणि तिथून पुढे आमचा गॅटलिनबर्गचा प्रवास सुरू केला परत. तर टॅम्पाच्या गरमीतनं येऊन आम्ही या अशा थंडगार नॅशनल फॉरेस्टमध्ये अजून एक स्टॉप घेतला. तर हा स्टॉप होता आमचा चिमणी पिकनिक एरिया. तर इथे असे बरेच पिकनिक एरियाज आहेत जे की नद्यांच्या साईडला आहेत. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फूड घेऊन इथे येऊ शकता. इथे खूप सारे बेंचेस ठेवलेले आहेत आणि इथे वॉशरूम्स पण आहेत. तर इथे तुम्ही कॅम्पिंग पण करू शकतात. तर आता आम्ही पोचलेलो आहे गॅटलिनबर्ग या शहरामध्ये. तर गॅटलिनबर्गमध्ये शिरल्याच असा भारी फील येत होता, कारण की हे जे शहर आहे ते माउंटन्सच्या मध्ये वसलेलं आहे. तर इथे चारही साईडने माउंटन्स आहेत. तर आमचा जो दिवस होता तो सुट्टीचा दिवस असल्यामुळे अर्थातच इथे खूप गर्दी होती आणि आम्ही वाटच बघत होतो कधी आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचू, कारण की आम्ही कालपासून हा प्रवास सुरू केलेला होता. हाय, तर फायनली आम्ही आलेलो आहे आमच्या हॉटेलमध्ये. तर हे आहे आमचं हॉटेल. तर असा सगळा साईडचा एरिया आहे आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि आता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करणार आहे आणि मग थोडंसं एक्सप्लोअर करणार आहे संध्याकाळी नेहमीप्रमाणे. आणि इथे आता खूप छान वातावरण आहे. फ्लोरिडामध्ये आम्ही होतो तेव्हा खूप जास्त गरमी होती, पण इथे खूप मस्त एकदम प्लेझंट वेदर आहे. तर मी सगळं पुढे काय काय करेल ते तुमच्याबरोबर शेअर करतच राहील. तर चला आता चेक इन करूया आणि मग मी तुम्हाला हॉटेलची रूम दाखवते. असा हॉटेलच्या साईडचा एरिया आहे आणि हे आहे आमचं हॉटेल. हे असं आहे आमचं हॉटेल आणि आमची जी रूम आहे ती रिव्हर फेसिंग आहे. आम्ही बुक करताना तशीच बघितलेली, बट लेट्स सी आता दाखवते तुम्हाला कशी आहे रूम. आणि आम्ही इथे आलेलो आहे 4 ते 5 दिवसांसाठी. तर बघूया आता.
ही आहे अशी रूम आणि हे आहे बेसिन. हे आहेत 2 बेड. हा आहे टीव्ही. एकदम साधी बेसिक रूम आहे. हे आहे मायक्रोवेव्ह. इथे कॉफी मशीन आहे. इथे फ्रीज आहे आणि ही आहे बाल्कनी इथे. आणि मागे आहे नदीचा व्ह्यू. भारी वाटतं. तर आता आम्ही आलेलो आहे गॅटलिनबर्गला. तर आज आहे गॅटलिनबर्ग मधला पहिला दिवस. आम्ही आत्ता पार्किंग केली आहे कार आणि अशी तिथलं सिटी एक्सप्लोअर करतोय. तर तिथे खूप छान असे हॉटेल्स आहेत. तर आता आम्हाला लागलेली भूक, तर आम्ही चाललोय हॉटेलमध्ये. चला. कमान चांगली. छान आहे सगळं. ते सगळे गिफ्ट शॉप्स आहेत, अँटिकचे सगळे दुकान आहेत. तर ही आहे सगळी गॅटलिनबर्ग स्ट्रीट. इकडून पुढेपर्यंत गॅटलिनबर्ग स्ट्रीट आहे आणि इथे सगळे रेस्टॉरंट, गिफ्ट शॉप सगळं आहे. दाखवूया. आणि इथे माउंटन आहे. तर आता आम्ही आलेलो आहे इटालियन रेस्टॉरंटमध्ये. इटालियनच आहे ना. तर तिथे मोस्टली आम्ही पिझ्झा किंवा लजानिया असं काहीतरी ऑर्डर करतो. लेट्स सी. बघू इथे विदाऊट मीट मिळतं आहे का. असं रेस्टॉरंट आहे. तर आता आम्ही हे ऑर्डर केलं आहे. हे स्पॅगेटी, हे गार्लिक ब्रेड आणि हे अल्फ्रेडो चीज पास्ता. बघ असं करायचं असतं रोल मस्त छान. तुला प्लेटमध्ये हा आहे मॉल आणि इथे खूप छान लाईट्स लागले आहेत. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि इथे छान लाईट्स लागायला लागले आणि खूप छान दिसतंय हे शहर. डोंगराच्या अगदी साईडला वसलेलं आहे शहर आहे आणि त्यामुळे खूप जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत करायला. आत्ताच आमचं जेवण झालं आणि आता इथे वाजलेले आहेत रात्रीचे 8:30. पण तरी पण अजून पूर्णपणे अंधार झालेला नाही. खूप छान दिसतंय स्काय. आणि इथे आम्ही उद्या ही गंडोला काढणार आहे. दाखवते. ही पूर्ण माउंटनवर जाते आणि ही ओपन गंडोला आहे. आम्ही इथे फर्स्ट टाइमच ही पाहिली आहे. आता मी इथे स्वीटचा शो बघितलं. हे एवढा कॅन्डीज लावलेला आहे. तुला बघूया आपण. एवढ्या सगळ्या कॅन्डीज दात खराब करण्याचं काम. तर मी या दुकानामध्ये नुसतं बघायलाच गेलो होतो कारण की इतक्या छान रंगीबेरंगी अशा छान कॅन्डीज दिसत होत्या. पण घेणार तर काहीच नव्हतं. तर मी फक्त एक चक्कर मारली आणि व्हिडिओमध्ये सगळं कॅप्चर करायचं ट्राय केलं.
तर एवढं कॅन्डीजचं मोठं दुकान मी फर्स्ट टाईमच पाहिलं होतं, त्यामुळे मला छान वाटत होतं बघायला. आणि लहान मुलं जर इथे आले ते तर म्हणजे नक्कीच वेडे होणार. असं हे सुंदर असं शॉप होतं. ही नीडल आहे आणि हे बिलीव्ह इट ऑर नॉट आहे. इथे सगळ्या अशा वेडा वाकड्या गोष्टी ठेवलेल्या असतात. काइंड ऑफ म्युझियम आहे. तर खूप छान दिसतंय हे. आणि ते साईडला ऑलरेडी खूप छान छान गोष्टी आहेत. तर मी आता जिथे फिरते ते आहे गॅटलिनबर्गचं डाऊनटाऊन. तर हे जे डाऊनटाऊन आहे ते इझिली वॉकेबल आहे, किंवा मग तुम्ही इथे जे ट्रॉलीज मिळतात तर ती पण घेऊ शकता. तर मोस्टली जे इथले हॉटेल्स आहेत ते या डाऊनटाऊनमध्येच आहेत आणि इझिली ॲक्सेसेबल आहेत. तर आम्ही पण हेच केलेलं की आमचं जे हॉटेल होतं ते एकदम डाऊनटाऊनमध्येच होतं आणि आम्ही वॉक करतच मोस्टली हे जे डाऊनटाऊन आहे तर हे कार्सचं म्युझियम आहे. इथे वेगवेगळ्या कार्स ठेवलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता सुपर हिरोज आहेत. नंतर ही जी आहे ऑरेंज ब्लॅक ती बॅटमॅनची ओल्ड कार आहे आणि बरंच काही आहे इथे. तुम्ही इथे तिकीट्स घेऊ शकता आणि कार म्युझियममध्ये जाऊ शकता. तर आता इथे रात्र झालेली आहे आणि खूप छान लाईट्स लागले. तुम्ही बघू शकता सगळं लाईव्हली वातावरण झालेलं आहे. तर आता मी उद्याच्या दिवसाची वाट बघते, म्हणजे आम्ही इथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला स्टार्ट करणार आहे उद्यापासून. तर इथे गंडोला आहे, बाकी कोस्टर्स आहेत, ते सगळं करणार आहे. तर ही जी मी व्हिडिओमध्ये चालते तिथे साईडला रेस्टॉरंट होतं आणि साईडला छोटीशी नदी पण होती. तुम्ही बघू शकता पाणी वाहताना दिसतंय. आणि यानंतर आम्ही थोडंसं पुढे चालत गेलो तर तेव्हा आम्हाला हा खालून स्काय ब्रिज दिसला. तर हा गॅटलिनबर्गमधला फेमस स्पॉट आहे. तर आम्ही आमच्या आयटनरीमध्ये हा कवर करणार आहे. तर नेक्स्ट टाईम तुम्हाला व्हिडिओमध्ये हा दिसेलच. तर गॅटलिनबर्ग डाऊनटाऊनमध्ये इतक्या काही गोष्टी होत्या, तुम्ही म्हणाल त्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. तर इथे मिरर मेज होती, तुम्हाला इथे तर कार पार्क करायची असेल तर पेड पार्किंग पण होतं. त्याच्यानंतर हॉन्टेड हाऊस होती, बेकरी, स्वीट्सचे शॉप्स, वायनरीज, नंतर वेगवेगळे रेस्टॉरंट्स, सगळ्या टाईप्सचे फूड, नंतर आईस्क्रीमची दुकानं, ओल्ड स्टाईलचे जे फोटो असायचे त्याची दुकानं आणि खूप काही माउंटन कोस्टर्स वगैरे अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी इथे होत्या. तर आता व्हिडिओमध्ये जो तुम्ही मॉल बघताय तो माउंटन मॉल आहे आणि हा फार जुना मॉल आहे इथला. तर हा जो मॉल आहे तो इंडोर शॉपिंगसाठी आहे. तर इथे अशा अँटिक गोष्टी किंवा काचेच्या गोष्टी अशा तुम्हाला दिसत आहेत इथे. तर हे जे इथले शॉप्स आहेत फार जुने असल्यामुळे त्यांनी त्यांचा जुना चार्म जो आहे तो अजूनही टिकून ठेवलेला दिसतोय. तर हे आहे मिनी गोल्फ, म्हणजे जे गोल्फचं मिनिएचर केलेलं आहे त्यांनी इथे. तर खूप काही एन्जॉय करायला आहे तिथे ॲक्टिव्हिटीज. ही आहे अर्थक्वेक राईड. तर इतक्या अमेझिंग ॲक्टिव्हिटीज आहेत इथे. तर डाऊनटाऊन गॅटलिनबर्गचा हा आमचा पहिला दिवसच असल्यामुळे आम्ही फक्त तिथनं वॉक केलं आणि जे दुकानं होते ते थोडेसे एक्सप्लोअर केले, बघितलं तिथे काय काय मिळतं आहे. तर हे इथे अजून एक ट्रेजर क्वेस्ट गोल्फ नावाचं जे गोल्फचं शॉप दिसतं आहे. तर त्याच्यामध्ये ते हे हॅलोविनचं स्टॅच्यू लटकत ठेवलेलं दिसतं आहे. तर मोस्टली मी अशा गोष्टी हॅलोविनमध्ये इथे पाहिलेल्या आहेत, बट आज इथे पाहायला मिळतात मला. तर नंतर आम्ही आलेलो होतो पॅरेट माउंटन या शॉपमध्ये. तर इथे खूप वेगवेगळ्या टाईपचे छान पोपट होते. तुम्ही बघू शकता इथे हे कलरफुल असा पॅरेट बसलेला आहे आणि आतमध्ये वेगवेगळ्या टाईपचे बर्ड्स पण होते. तर तुम्ही तिकीट काढल्यानंतर त्याच्याबरोबर फोटो काढू शकता आणि त्यांना खायला पण देऊ शकता. तर हे सगळं आनंद घेऊन आम्ही आमच्या हॉटेलकडे जायला निघालो होतो, कारण की आजच आम्ही या गॅटलिनबर्गमध्ये आलेलो होतो, त्यामुळे खूप थकलेलो होतो. तर वॉक करत करत आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोचलो आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या हॉटेलमधला जो मागचा रिव्हर व्ह्यू आहे तो रात्री कसा दिसतो. ही आहे आमची रूम आणि सगळ्या पाण्याचा व्ह्यू आहे. आणि अशा प्रकारे गॅटलिनबर्गचा जो पहिला व्लॉग आहे तो संपलेला आहे. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.